कर्मभूमी सेवा प्रतिष्ठान मराठी 9 वर्षाच्या पूर्वसंध्येला स्वच्छता अभियान, स्वच्छतेचे खरे जनक श्री संत गाडगेबाबा यांची ही ओळख सरकार दरबारी व्हावी यासाठी झटणार अनिल डाहेलकर। श्री संत गाडगेबाबा यांच्या पद स्पर्शाने व वास्तव्याने पावन या मूर्तिजापूर ही पुण्यभूमी श्री संत गाडगेबाबा यांच्या नावाने ओळख आहे। संस्कार दरबारी ही व्हावी व संपूर्ण भारतभर बाबांचे विचार आणि जीवन संदेश पोहोचवा या ध्येयासह हृदय बांधून कार्य करण्याचा तसेच स्वच्छतेचे खरे जनक गाडगेबाबा अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहेत, त्यांची ती ओळख मिळावी यासाठी जीवाचं रान करण्याचा संकल्प घेत या स्वच्छता अभियानाचं आयोजन केल्याचा मानस या अभियानाच्या सुरुवातीला संत गाडगेबाबा कर्मभूमी सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल डाहेलकर यांनी व्यक्त केला। 9 वर्ष सुरू व्हायच्या आधी आदर्श राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची व महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची जलाभिषेक करत परिसरात स्वच्छता केली। संत गाडगेबाबा कर्मभूमी सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल डाहेलकर यांच्या नेतृत्वाखाली राबवलेल्या या अभियानास आमदार माननीय हरीश भाऊ पिंपळे, भाजपा युवा नेते कमलाकर गावंडे, माजी नगराध्यक्ष द्वारकाप्रसाद दुबे, गाडगेबाबा यांचे पंतू सतीश सोनोने, मामकुळातून पंतू श्रीकृष्ण कोळसकर, संत गाडगेबाबा स्मारक बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष राहुल तिडके, कार्याध्यक्ष अरविंद तायडे, मार्गदर्शक सुभाष टाले, सतीश मोखडकर, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश जोगळे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती समितीचे अध्यक्ष बाळासाहेब खांडेकर, संत गाडगेबाबा कर्मभूमी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष मिलिंद तायडे, अशोक तिडके, अरुण सवाईकर, निलेश चहाकर, सुधीर शेवाने, अनिल गावंडे, प्रभू पाचडे, ज्ञानेश देशपांडे, गजानन सवाईकर, धीरज धबाले, संजय चहाकर, सुधीर कडू आदींसह महिलांची उपस्थित राहून स्वच्छता अभियानात सहभाग नोंदवला। श्री संत गाडगेबाबा चौक ते शिवाजी चौक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक बस स्टँड परिसरात स्वच्छता राखून श्री संत गाडगेबाबा झोपडी परिसर गौरक्षण इथं अभियानाची सांगता झाली। प्रतिनिधी मोहम्मद शब्बीर, महाराष्ट्र न्यूज मराठी, अकोला।